नमस्कार. वारंवार आपल्याकडून फोन येतात, की कोणत्या गुन्ह्यामध्ये ई-साक्ष करणे बाकी आहे किंवा एस-आय-डी क्रिएट झाल्या नाही आहे, असे गुन्हे आम्हाला काढून द्या. तर त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आम्ही संपूर्ण एक्सेल शीट ग्रुपवर किंवा WhatsAppवर पाठवतो. म्हणजे जे बी जिल्ह्याचे ॲडमिन आहे ते तुमच्या ग्रुपवर पाठवतात. त्याच्यातून तुम्हाला ते फिल्टर करून घ्यायचं आहे. तर बघा आधी तुम्हाला तुमचा WhatsApp ओपन करायचा आहे. आता या WhatsAppवर ह्या एक्सेल शीट आलेली आहे. तुमच्या पोलिसांची एक्सेल शीट तुम्हाला जनरेट करायची आहे. सपोज आपण आर्मीचं घेऊ. त्याला ओपन करायचं आहे. हे सीसीटीव्हीच्या कम्प्युटरच्या व्यतिरिक्त जो कम्प्युटर असेल त्याच्यावर तुम्हाला ओपन करायचं आहे. ठीक आहे. एक्सेल ओपन झालेला आहे. इथून एडिटिंग करायचं आहे. नंतर बघा याला बरोबर सेट करून घ्यायचं आहे. पूर्ण सिलेक्ट ऑल करून इथं मी डबल क्लिक केलं म्हणजे पूर्ण जे कॉलम आहे ते मोठे झालेले आहे. आता या ठिकाणी पूर्ण अंक नाही आहे. हे नॉर्मल फॉर्मॅट आहे. जनरल आहे. इथून बघा जनरल मधून नंबर घ्यायचा आहे. नंबर आले. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी इथून 2 पॉइंट नंतरचे 2 अंक जे आहे ते कमी करायचे आहे. म्हणजे काय झालं हे आपला एफ-आय-आर नंबर झाला. ठीक आहे. आपल्याला एफ-आय-आर नंबर मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी हा जो कॉलम आहे नंबर ऑफ एस-आय-डीज रेकॉर्ड याच्यातला जो 0 वाला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एस-आय-डी झालेली नाही आहे. याला आपल्याला पहिले फिल्टर लावायचं आहे. इथून फिल्टर लावलं. त्यानंतर फिल्टरमध्ये बघा सिलेक्ट ऑल कॅन्सल करायचं, 0 वर मार्क ठेवायचा आणि ओके करायचं. म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये ई-साक्ष करणे बाकी आहे एवढे गुन्हे तुमच्या समोर आलेले आहेत. तर याच्यातले जे रकाने तुम्हाला पाहिजे ते ठेवायचे आहे, बाकीचे डिलीट करून टाकायचे आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा 0 घेतलं मी. हे एवढे गुन्हे आहे जे ज्याच्यामध्ये ई-साक्ष किंवा एस-आय-डी करणे बाकी आहे. तुम्ही याची प्रिंट काढून वरिष्ठांना देऊ शकता. तर हे सर्वांना करता येईल. इझी आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक यू.